बळ्याचे अंकित आम्ही झालो बळीवंत. Ah
बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाथाळीला केला शिळवणीचा जलधन तन केले तुनाही समान लाथाळीला संसार केला शिळवणीचा
चरण सरोजम सांद्रनीलापदाभं जगननीत प्राणी मंडनं मंडनानां करुणतुलसीमाला कंदनं कंदनेत्रं सदैवनहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण स्मिताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुकाजयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण हे जीवन दुसरे चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा मचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवेला सेवक झालो तुमच्या लागलो चरणा हे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायनिशी सदा नम्र माथा तुझ्या मंदिरी आर्थ जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक सानंद कीर्ती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा अज्ञान देवा मुक्ताई परेशान तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा चले आओ जी पवन कुमार हमारे प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी चिंतन सेवेसाठी निवडलेला अभंग या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा अखिल प्रत ब्रह्मांड नायक रूपिणी प्राण संजीवन जगत आधार पांडुरंग परमात्म्याच्या असीम आगाध कृपेने मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली साधकाची मायबाप अनाथाची माय विश्व मौली ज्ञानोद्धार अधिकरून श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय सकल संत मांद्याळीच्या कृपा आशीर्वादानं समापन्न होत असणारा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मूळचे कवडगाव नावाचे सुंदर गाव आणि या गावामध्ये हनुमान जयंतीच्या निमित्तानं अत्यंत भव्य दिव्य देखण्या अशा पद्धतीचा उत्सव तुम्ही साजरा करत आहात त्याबद्दल समस्त गावकऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो कीर्तन रूपी सेवेसाठी उपस्थित असणारी ही परिसरातील सगळी मंडळी सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो ही देहुकराच्या फळावरील मंडळी बरोबर हे देहुकराच्या फळावरील आपलं हे गाव आणि ही सगळी फडकरी मंडळी इथं उपस्थित आहे सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो प्रामुख्याने आज ज्यांची विशेष उपस्थिती आहे ते महाराष्ट्रातील मृदंग क्षेत्रातील एक अलौकिक नाव तुम्ही इथं पाहायला गेला त्यांच्याकडे पाहिलं तर तुम्हाला असं वाटेल की ते साधं व्यक्ती म्हणतोय पण महाराष्ट्रामध्ये 4-5 पकवाज वादकाचे टॉप मध्ये नाव आहे त्या 5 पकवाज वादकांपैकी गोपाळ महाराजांचा एक नंबर आहे लोक म्हणतात टॉप 10 पैकी नंबर आहे
टॉप 10 मध्ये त्यांना धरतच नाही गेलं. प्रामुख्याने 5 पखवाजवादक अत्यंत महत्वाचे आहेत. त्या 5 पखवाजवादकामध्ये आमच्या गोपाळ महाराजांचा फार मोठा नंबर आहे महाराज. आणि महत्वाचं सांगू तुम्हाला, पखवाज वाजवणारे भरपूर आहेत. ऐका, अनेक पखवाज वाजवणारे भरपूर आहेत, पण वारकरी संप्रदायाची विचारधारा जोपासून पखवाज वाजवणारी माणसं यांच्यासारखी फार कमी. छोट्याशा गावामध्ये एवढं मोठं व्यक्तिमत्व इथं राहतात. तुमचं सगळ्यांचं प्रेम त्यांना आहे. आणि विशेष त्यांच्या बहिणीचं हे गाव असल्यामुळे ते मगा पखवाज वाजवत होते. मी त्यांच्याकडे पाहत होतो. तुम्ही माझे नजरच दुसरीकडे नव्हती. तुम्ही म्हणाल तुम्हाला काय कळतं महाराज त्याच्यात? मी अगोदर तेव्हाच धंदा करीत होतो. त्याच्यात परवडा म्हणून इकडं. तुम्ही म्हणाल महाराज त्यातलं तुम्हाला काय कळतं? सांगू मला काय कळतं? जे माझ्या ओठात आहे त्यांच्या पोटात आहे. ऐकायचं तुम्हाला? ऐकायचं का? ऐका. धकटीट धकटताना धकट 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 तक धकट तक तक ता त्रिकट तक तक धा 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 ता त्रिकट तक तक धा 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 ता त्रिकट तक तक धा धा धा. आमच्या वाणेवाडीतील ही सगळी संस्थेतील मंडळी, ही लहान लहान लेकरं, फार सुंदर बालगोपाळ टाळकरी मंडळी उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद देतो. आदरणीय श्री गुरुवर्य काका महाराज यांचे पुतणे आमचे उपस्थित आहेत महाराज. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. त्यांच्यासोबत गायला आदरणीय आमचे भक्तपरायण सुदर्शन महाराज उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद देतो. आता सगळ्यांचा माझा काही जास्त परिचय नाही. मला ओळखतं का? आता बघितलं नाही मग तुम्ही आता आला. 2 वर्षापूर्वी मी तुमच्या गावाला येऊन गेलेलो. लक्ष देऊन ऐका. मी जास्त वेळ तुमच्यासोबत बोलणार नाही. सिस्टम अत्यंत सुंदर आहे. सिस्टम वाल्याला सुद्धा धन्यवाद देतो. थोडं लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे. कीर्तनामध्ये मला बिलकुल विक्षेप नको. शांततेत कीर्तन ऐका. कीर्तनात मजा टाइमपास म्हणून कीर्तनाला कधी येत जाऊ नका. कीर्तन ऐकत असताना या कीर्तनामधून आपलं काहीतरी कल्याण होईल याच्यासाठी कीर्तनाला येऊन बसलं पाहिजे. ऐका, मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो महाराज तुम्ही आम्ही भाग्यवान माणसं आहोत. भाग्यवान या करता आहोत कारण आपला जन्म या महाराष्ट्रामध्ये झाला. भारताचे एक पंतप्रधान आहेत पंडित जवाहरलाल नेहरू. ते नेहमी म्हणायचे महाराज तुमचा महाराष्ट्र खूप भाग्यवान आहे. विको थोडा कमी करा. 1 पॉइंट ने विको कमी करा फक्त, जास्त नाही. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू म्हणायचे तुमचा महाराष्ट्र खूप भाग्यवान आहे. एका पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला, काहो साहेब का आमचा महाराष्ट्र भाग्यवान आहे? त्यावेळेस त्यांनी फार सुंदर उत्तर दिलं. ते म्हणले तुमचा महाराष्ट्र याकरता भाग्यवान आहे कारण या भारत देशामध्ये जेवढे संत जन्माला आले नाही तेवढे संत तुमच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. पण ते पुढचं वाक्य फार सुंदर बोलायचे. ते मला फार आवडतं. ते म्हणायचे या भारत देशामध्ये जेवढे संत जन्माला आले नाही तेवढे संत तुमच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. पण महाराष्ट्रातल्या लोकांना संत असताना कळाले नाही, गेल्यानंतर कळाले. माझे माऊली ज्ञानोबा असताना कधी त्यांना कोणी शिव दिलं नाही आणि आता शिवण्यासाठी आळंदीला गर्दी आहे. असताना अंगावर वस्त्र मिळाले नाही आणि आता 2-2 किलो चांदीच्या वजनाचा पेटा आहे. असताना माझ्या माऊली ज्ञानोबा रायाला झोपायला जागा मिळाली नाही आणि आता झोपण्यासाठी चांदीचा पलंग आहे. अरे असताना
इंद्रायणीला शिव दिला नाही का तर इंद्रायणी बाटेल. आणि आता समाधीला पंचामृताची अंघोळ आहे आणि ते पंचामृत ठेवण्यासाठी तांब्या पितळाची भांडी नाही तर चांदीची घागर, चांदीचा गंगालय, चांदीचं पंचपाळं आणि चांदीची पंचारती आहे. अरे असताना मुलं 2-2, 2.5 किलोमीटर अंतरावर माधुकरीसाठी गेली तर दगडा विटा मातीशिवाय त्यांना कधी काही मिळालंच नाही. आणि आता त्याच मुलांच्या दर्शनासाठी 2-2, 2.5 किलोमीटर अंतरावर रांगा आहे. अरे असताना माझ्या माऊलीत ज्ञानोबरायाला कोणी खापर मिळू दिलं नाही आणि आता सोन्याच्या ताटात नाही म्हणते. अरे असताना शिवलं की पाप होत होत आणि आता त्यांना शिवल्यावर माझं पाप निघून जात आहे म्हणून त्यांना शिवण्यासाठी आळंदीला गर्दी. असताना माझ्या ज्ञानोबरायाला आई आणि बापाचं प्रेम मिळालं नाही आणि आता संपूर्ण जगाची मायबाप माझी माऊली झाली. अरे असताना पैठणला न्याय मिळू दिला नाही आणि आता आपल्यावर अन्याय झाला की आपण न्याय मागायला आळंदीला जातो. अरे असताना माझी माऊली पहिल्यांदा पंढरीला निघाली तर अणवाणी पायानं माझ्या माऊलीने पंढरीची वारी केली. पाय उन्हामध्ये भाजत होते म्हणून वडाची पानं पायाला बांधली आणि पहिली पंढरीची वारी माझ्या ज्ञानोबरायानं केली. आणि आता माऊली पंढरीला निघाली तर सोन्याच्या पादुका चांदीच्या पालखीत आहे, चांदीची पालखी चांदीच्या रथात आहे आणि चांदीच्या रथाला बेंचोर कोणाचा झुंपायचा म्हणून निलाव आहे आणि निलावामध्ये त्याचा नंबर येईल त्याची बैलांसकट आळंदीमध्ये मिळवली. किती उपकार आहेत त्या माऊलीचे आपल्यावर. काय दिलं, किती दिलं ज्ञानोबरायानं आपल्याला. अरे ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ तुमच्या आमच्या पदरामध्ये माऊलीनं टाकला. ज्या ज्ञानेश्वरीचा गौरव अमेरिकेसारख्या देशानं करावा पण महाराष्ट्रातल्या लोकांना त्याची किंमत कळू नाही. काही दुर्दैव आहे महाराज. एखाद्या वर्तमानपत्रामध्ये आपल्याला जाहिरात द्यायची म्हणलं तर एका ओळीसाठी लोक 20-20, 25-25 हजार रुपये घेतात. पण माझ्या ज्ञानोबरायानं एवढा मोठा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आपल्या पदरात दिला. बोला तुम्ही किती पैसे दिले माऊलींना? पैसे तर सोडा, तुम्ही माऊलींना दिला तो केवळ त्रास. मी नेहमी एक वाक्य बोलत असतो साहेब कीर्तनामध्ये, अहो असताना केलं जातं ते दर्शन असतं आणि गेल्यानंतर केलं जातं ते प्रदर्शन असतं. कीर्तनामध्ये मांडी घालून बसत जा बाबा, मांडी घाल. विढाला निवडलेला अभंग 4 चरणाचा आहे. ज्यांचा अभंग सेवेसाठी निवडला त्यांचं नाव काय, काय परिचय त्यांचा तर ऐका. साहित्य सोनियाच्या खाणीतून शब्दरत्नांची निर्मिती करणारे महाराष्ट्र सारस्वताच्या मंडलावर आपल्या तत्वज्ञानाचा कळस ज्या महापुरुषाने चढवला, वेद उपनिषद गीता भागवत याचं मंथन करून पंचमेध गाथ्याची निर्मिती ज्या महाकवीने केली, पांढऱ्या भामचंद्र गोराड्या डोंगरावर साधना करून देहासकट वैकुंठागमन करून विश्वातला एक अलौकिक चमत्कार इतिहासाच्या पानावर ज्यानं सुवर्ण अक्षरानं लिहिला. इंद्रायणीच्या काठी देहू नावाच्या सुप्रसिद्ध गावामध्ये बोलोबा कणकाईच्या वंशामध्ये हे ज्ञानरत्न जन्माला आलं आणि सर्वसामान्य माणसाला मोक्षाचा देवयान पंत याच्यामुळे खुला झाला. मायबाप ते श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांच्या मुखातून निघालेली ही अलौकिक अक्षर आज कीर्तनाला विडाला. आपल्या जीवनामधील शक्तीचं प्रदर्शन करतात. तुकोबाराय काय म्हणतात, बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. देहूतले लोक जमा झाले सगळे आणि देहूतले लोक तुकोबारायाकडे गेले. तुकोबाराय अभंग लिहिताना थोडा विचार करून तुम्ही अभंग लिहायला सुरू करा. तुम्ही डायरेक्ट म्हणता आम्ही बळीवंत झालो, तुम्हाला स्वतंत्र मिळाला अभंग लिहिण्याचं म्हणजे तुम्ही काहीही लिहू नका. तुम्ही अगोदर बळीवंत कशानं झालात हे आम्हाला सांगा आणि नंतर अभंगाला सुरुवात करा. तुकोबाराय तुमच्याकडे नेमकं बळ कशाचं आलं? तुम्ही म्हणता आम्ही बळीवंत झालो. तसे प्रामुख्यानं बळाचे 5 प्रकार आहेत. काही लोकांकडे शारीरिक बळ असतं 1 नंबर, काही लोकांकडे कौटुंबिक बळ असतं 2 नंबर, काही लोकांकडे बुद्धीचं बळ असतं 3 नंबर, काही लोकांकडे संपत्तीचं बळ असतं 4 नंबर आणि काही लोकांकडे सत्तेचं बळ असतं 5 नंबर. काही
काही लोकांकडे शारीरिक बळ असतं एक नंबर. मला सांगा, ज्या माणसाकडे शारीरिक बळ आहे त्या माणसाच्या तुम्ही नादी लागता का? थोडा विको कमी करा दादा. मला सांगा, ज्या माणसाचं शारीरिक बळ जास्त आहे त्या माणसाच्या गावात कुणी नादी लागतं का? तुम्ही कोणाच्याही नादी लागाल, पैलवानाच्या नादी लागताल का? 200 किलो वजनाचा पैलवान तुमच्या गावात असला, तुमचे पैसे त्याच्याकडे असले तरी तुम्ही दबके आवाजच त्याला पैसे मागताल, दादा तेवढे पैसे देऊन टाकणार. तुम्ही छाती पुढे करून म्हणताल त्याला तेवढे पैसे देऊन टाक रे म्हणताल का? अहो, ज्याच्याकडे शारीरिक बळ जास्त आहे त्याला सगळं गाव घाबरतं. शारीरिक बळाची किंमत मला त्या दिवशी कळाली ज्या दिवशी मी सासवडचं कीर्तन केलं आणि जेजुरीला दर्शनाला गेलो. जेजुरीच्या खंडोबाच्या मंदिरात खंडेरायाचं दर्शन घेतलं आणि पायऱ्यावर बसलो. पायऱ्यावर बसल्यावर तिथं एक नियम आहे खंडोबाचा. नवीन लग्न झालेलं जोडपं खंडोबाला गेलं की बायको खांद्यावर घेऊन 5 पायऱ्या चढावं लागतं. हा तिथला नियम. मी खंडोबाचं दर्शन केलं, पायऱ्यावर बसलो. महाराज पायऱ्यावर बसल्यावर तिथं ज्याची ज्याची शारीरिक बळ जास्त होतं, शारीरिक दृष्टी मजबूत होती, काहीच करू नका. एकदा सेट झाला ना पुन्हा हातच नाही लावायचा. ज्याची ज्याची शारीरिक दृष्टी मजबूत होती ना ते माणसं पटकन बायकोला खांद्या उचलायचे आणि 5 पायऱ्या चढायचे. पण तिथं एक जोडपं बघितलं मी 35-55. म्हणजे बाई 55 किलो गडी 35 किलो. मी मनातले मनात म्हणलं ह्या रामाला काय धनुष्य उचलत नाही का? आणि कसले जोडपे बघितले की तिथे 4-5 पोरं पळतच येते. हे बघा, बायको खंड्या घ्यावा लागल नाही तर 500 रुपये फाईन पडावं लागेल. 35 किलो वजनाचं पोरग तर खालीच बसलं. तो म्हणला पैसे तर द्यायला नाही आणि हिला उचलायचं म्हणजे अवघडच गणित आहे. तिथं जवळजवळ माझा गोपाल महाराज तासभर वेळ गेला. तसले प्रकरण असल्यावर आपण 2-2 तास बसत असतो. ऐका, सगळे पोरं जमा झाले तिथं आणि त्याला 500 रुपये मागायला लागले. नाहीतर बायकोला उचलून घे म्हणायला लागले. त्या पोराकडे द्यायला पैसे नव्हते. नाविलाज झाला त्या पोराचा. ते 35 किलोचं पोरग खाली वाकलं महाराज आणि हे 55 किलोचं गुटुड त्याच्या अंगावर बसलं महाराज. माझ्या काळजाचे ठोके तर नुसते. मी मनात म्हणलं, अरे काय होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू. एकेकाळचा सुखदेव राजगुरू भगतसिंग तू, काय तुझी दैवी अवस्था झाली. म्हणून त्याच्याकडे पाहत बसलो साहेब. पण कुठून ताकद आली काय माहिती राव. तसला बोजा घेऊन उठलं राव. 3 पायऱ्या चढलं, 4थ्या पायरीला टर दिसणं आवाज झाला. आणि आवाज दुसरा कशाचा नव्हता, पायरीचा अंतर लांब असल्यामुळे पॅन्ट फुटली त्याची. काही मनात आणू नका. आणि 4थ्या पायरीला वरूनच जगदंबा खाली टाकून दिली. ऐका, ज्याची शारीरिक बलवान, जी माणसं शरीरानं बलवान असतात त्या माणसाला सगळं गाव घाबरतं. ती माणसं कुठंच नडत नाही. तुकोबाराय तुमच्याकडे शारीरिक बळ जास्त झालंय का? तुकोबाराय म्हणले नाही हो, माझ्याकडे कसलं आलं शारीरिक बळ. माझ्याकडे जर शारीरिक बळ असतं, मी खरं सांगू का मंडळी तुम्हाला, हा सुंदर नरदेह हा आपल्याला पुन्हा पुन्हा मिळत नाही. हा एकदा मिळाला ना आपल्याला, शरीर कमवा. आणि मी नेहमी पोरांना सांगत असतो, पोरांनो तुमच्या जीवनामध्ये तोंडामध्ये गुटखा टाकून टपरीवर उभा राहून म्हाताऱ्या माणसाची चेष्टा करण्यापेक्षा रोज सकाळी पहाटे 5 वाजता उठून व्यायाम करा आणि शरीर संपत्ता मजबूत करा. तुमचं जीवन सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज बरोबर आहे की नाही? आताची पोरं काय एकदम लोक काय कळतच नाही त्या पोरात काय राम हाय का नाही त्याच्यात. हाय का लक्ष देऊ. हे शरीर पुन्हा पुन्हा मिळत नाही. आणा या शरीराला कीर्तनामध्ये, बसवा कीर्तनामध्ये. काही नामचिंतन त्याच्या कानावर पडू द्या. बरीच लोक म्हणतात कीर्तनाला गेल्यावर फायदा काय. फायद्याशिवाय लोक जगायला तयार नाहीत. महाराज कीर्तनात गेल्यावर काही फायदा होईल का? काही म्हणते. बऱ्याच लोकांचं आहे. बरीच लोक आमच्याकडे पाहताना सुद्धा म्हणतात, आता आमचेच मित्र आहेत, आमचेच मित्र आम्हाला म्हणतात, महाराज लोक चंद्रावर गेले, तुम्ही अजून धोत्रावरच आहेत का? आमचीच मित्र म्हणतात आम्हाला. एक सांगू तुम्हाला, ठरवलंच असतं ना तर मी गोपाल महाराज आमच्यासारखे अनेक ही आमची सगळी महाराज मंडळी
ठरवलंच असतं तर आम्ही सुद्धा 1 लाख रुपये महिना कमवणारे माणसं झालो असतो. मुंबई सारख्या शहरामध्ये राहण्यासाठी आहोत आम्ही. ठरवलंच असतं तर आम्ही सुद्धा लाख रुपये पेमेंटची माणसं झालो असतो. पण या तरुण वयामध्ये धोतर घालण्या पाठीमागचा हेतू एकच आहे. आमचा व्यसनाधीन झालेला हिंदू बांधव, हिंदू तरुण आमच्यासारख्या तरुण कीर्तनकाराकडे बघून जर ज्ञानोबा तुकोबांचं बोट पकडून वारकरी संप्रदायाच्या विचारधारेवर चालत असेल तर आपल्या तरुणपणामध्ये आपल्याला धोतर घालायला काय अडचण? कीर्तनामध्ये यायचा मुद्दा सांगू तुम्हाला. या कीर्तनाच्या धर्ममंडपामध्ये येऊन तुम्ही नुसतं बसलात ना तरी तुम्हाला पुण्य घडतं महाराज. तुम्हाला नाही काही कळू द्या. आमच्या महाराजांची एखादी चाल तुमच्या कानावर येऊ द्या, आमच्या महाराजांचा एखादा बोल तुमच्या कानावर येऊ द्या. कीर्तनकारानं तुम्हाला काय सांगितलं यातलं काहीच तुम्हाला नाही कळू द्या. फक्त येऊन कीर्तनाला बसा तरी मी तुम्हाला पुण्य घडतं. तुम्ही म्हणाल महाराज कसं पुण्य घडतं? अहो तुम्हाला काहीच नाही येऊ द्या. तुम्हाला बसल्या कटाळा आला का झोपा, पण कीर्तनाला या. उदाहरण सांगतो तुम्हाला, ऐका. एका गावामध्ये कधीच कीर्तनाला नाही येणारा सावकार कीर्तनाला आला. गावातले सगळे लोक म्हणले या 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 सावकार या, पुढे बसा. तुम्ही कसं पुढे बसले? तसाच सावकार येऊन पुढे बसला. पण जसा सावकार पुढे बसला तसा घोरायला लागला, तसाच झोपला सावकार. आणि झोपल्यावर कीर्तन झाल्यावर विनेकरी बाबाने सावकाराला उठवलं. ओ सावकार उठा, कीर्तन संपलं, जा घरी. सावकार म्हणला संपलं कीर्तन? अरे 10 मिनिटं झाले कीर्तन संपून तरी सुद्धा मला जाग आली नाही. याचा अर्थ कीर्तनकार चांगले होते बुवा. आणि 10 मिनिटांनी घरी गेला सावकाराने. बायकोने विचारलं का हो मालक, काय आणलं कीर्तनामधून? महाराजांनी काय सांगितलं? काय काय ऐकलं तुम्ही? सावकार म्हणला हे बघ, मी कीर्तनाला गेलो खरा, पण कीर्तनाला गेल्यावर मी फक्त 3च शब्द ऐकले. कोणते? लोक गेल्या म्हणले या, बसा, आणि कीर्तन झाल्यावर विनेकरी बाबा म्हणले जा. एवढे 3च शब्द ऐकले. याच्या पलीकडे मी काय ऐकलं? बायको म्हणली मालक, थोडा आवाज कमी करा म्हणजे शिट्टी मारणार. बायको म्हणली मालक, मग आजपासून तुमचा हाच मंत्र. कोणता? या, बसा, जा. या, बसा, जा. सहज पुण्य कसं घडतं आहे. त्या सावकारानं मंत्र सुरू केला, या, बसा, जा. झोपेत बी म्हणायला लागला देव, या, बसा, जा, या, बसा, जा. पण झोपेत त्याचा मंत्र चालू होता आणि नेमकं त्या रात्री त्याच्या घरी चोर चोरी करायला आले. जसे चोर चोरी करायला आले तसे चोर म्हणले खिडकीतून बघा कुणी जागा आहे का. तेवढ्याच सावकाराच्या तोंडातून शब्द बाहेर पडला, या. चोर म्हणले कुणीतरी जागा दिसते, लपून बसा लपून बसा. तेवढ्याच सावकाराच्या तोंडातून दुसरा शब्द बाहेर पडला, बसा. चोर म्हणले अरे कुणीतरी जागा दिसतोय, पळा. तेवढ्याच सावकाराच्या तोंडातून दुसरा शब्द बाहेर पडला, पळा, जा. ऐका, ते चोर म्हणले या सावकाराने आपल्याला पाहिले, उद्या पोलिसांमध्ये तक्रार करू नये, आताच रातचं त्याचे पाय धरा आणि त्याला म्हणायचं चुकलं आमचं म्हणून. रात्रीच कडी वाजली. चोराने सावकाराची कडी वाजल्यावर सावकार झोपेतून उठला आणि चोरांचा दरवाजा उघडला. घराचा दरवाजा उघडल्यावर चोरांनी सावकाराला सांगितलं सावकार माफ करा, रस्ता चुकला आमचा, काही करा पण उद्या पोलिसात काय जाऊ नका. सावकाराला तर काही कळनाच, मी तर झोपलेलो होतो. ते चोर आले कुठून, काय चाललंय काही कळना. सावकार म्हणला तुम्ही माझ्या घरी चोरी करायला आलात ना, उद्या तुम्हाला पोलिसात देणार. चोर म्हणले सावकार पाया पडतो तुमच्या, वाटलं तर हे कालचं गाठोडं धरा, पण पोलिसात जाऊ नका. सावकारानं गटुडं घेतलं, त्या गटुडं उघडून पाहिलं, त्यात निघलं सोनं चांदी. सावकार चोराला म्हणला जा, मी पोलिसात जाणार नाही. आणि सावकार बायकोला उठून म्हणला बायको अगं उठ. बायको उठली, म्हणली का हो मालक? अरे बघ सोन्या चांदीचं गाठोडं. बायकोनं विचारलं कुठून आलं मालक गाठोडं? त्यावेळेस त्याने उत्तर दिलं अगं हे कालच्या कीर्तनाचं पाकिट आहे. कालच्या कीर्तनाचा मंत्र काय होता? या, बसा, जा. आणि त्या कीर्तनाचंच हे पाकिट आहे. ती म्हणली मालक कालच्या कीर्तनामध्ये जाऊन तुम्ही फक्त 3च शब्द ऐकून आलात, या, बसा, जा. या 3 शब्दानं जर तुम्हाला सोन्या चांदीचं गाठोडं मिळत असेल तर संपूर्ण कीर्तन तुम्ही ऐकलं असतं तर हनुमंतरायानं कृपा नसती का तुमच्यावर? तुकोबारायला काही लोक म्हणले तुकोबाराय तुमच्याकडे शारीरिक बळ जास्त आहे का?
तुकोबाराय म्हणले माझ्याकडे तर शारीरिक बळ जास्त नाही हो, शारीरिक बळ माझ्याकडे जास्त असतं तर मी एकाच्या गचुऱ्याला पकडून तुळशीची माळा घातली असती, विनंती करून परमार्थ नसता करायला सांगितला. पण काय करू देवा, तशी शक्ती माझ्याकडे नाही. काय करू देवा, देवा तेव्हा माझ्याकडे शारीरिक बळ नाही. मग लोक म्हणले महाराज तुमच्याकडे बुद्धीचं बळ आहे का हो? कारण बुद्धीचं बळ तर सगळ्यात श्रेष्ठ आहे. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे आणि एका केशवराजे. मग तुमच्याकडे बुद्धीचं बळ जास्त आहे का? कारण ज्या माणसाकडे बुद्धी जास्त असते ती माणसं फार विद्वान असतात. तुम्हाला कीर्तन तर कळतंय ना माझं? पहिला मंडळ माना हलवावर जरा फ्रेश बसा. हे बघा मला अवघड बोलता येत. मी इथं तुम्हाला गटन मटन पटन रजन सरपण ख्यातीन सत्ख्यातीन असत्ख्यातीन पूर्वमांसान उत्तरमांसान सांख्यन गौतमन कालदनन अभिवशनी विक्षेपण आवरण मोक्षण अपरोक्षणाशन परोक्षणाशन आनंद व्याप्ती असल्या भानगडीत काय पाडणार. सोप्या पद्धतीत माझे शब्द तुमच्या हृदयापर्यंत कसे पोहोचतील याचा प्रयत्न करणार. आणि सोप्या पद्धतीत कीर्तन कळत असेल तर अवघड कशाला बोलायचं माणसं. आमचा एक मित्र आहे साहेब, त्याला साहित्यिक बोलण्याचा नाद, साहित्यिक भाषा कळतं ना तुम्हाला. त्या दिवशी मी त्याला म्हणलं राजा माझ्या कीर्तनाला का नाही रे आला? त्याने त्याच्या भाषेत सांगायला सुरू केलं. म्हणजे महाराज मी माझ्या द्विचक्री यानावरून मार्गक्रमण करत असता माझ्या द्विचक्री यानाचा जो वर्तुळाकार भाग आहे आणि त्याच्यामध्ये हवा संग्रहित करणारा जो रबरी भाग आहे त्या रबरी भागाला मैवरील पाषाणाने सचित्र केल्यामुळे त्याच्यामधील हवा नावाचा पदार्थ मग आकाशामध्ये विलीन झाला. करिता मी कीर्तनाला येऊ शकलो नाही. म्हणलं बोंबल्या पंक्चर पंक्चर म्हणजे कळत असेल तर मैवरील पाषाण सचित्र काय करायचं. सोप्या पद्धतीत कीर्तन करत असेल तर आवड बोलायची काय गरज. आवलय नमुन्याची लोक भेटत होत. एकदा त्या आळे खड्याला एक माणूस भेटला तर त्या भिकारी होता. आता आळे खड्याला ते म्हणे महाराज 5 रुपये द्या ना. मी गाडीचा काच खाली केला. मी गाडीमध्ये एकटाच असतो. मला गाडीमध्ये कोणी महाराष्ट्रात फक्त 2च कीर्तन करायचे, एकटे फिरणारे ज्ञानेश्वर माऊली जळकेकर आणि ज्ञानेश्वर माऊली पुटुळ. 2च माणसं तुम्हाला सापडतील. आमच्या सोबत ड्रायव्हर नसतात. मग दिवसातून 2ही कीर्तन असू द्या, 4ही असू द्या, 3ही असू द्या. कारण ड्रायव्हर या 3 अक्षरी शब्दावर आपला विश्वासच नाही. ऐका लक्ष देऊन महत्वाचं सांगतो. ते भिकारी मला म्हणे महाराज 5 रुपये द्या. मी 5 रुपये देऊन टाकले त्याला. त्यांनी पुन्हा हात पुढे केला. म्हणलं अजून 5 रुपये द्या. म्हणलं आत्ताच दिले ना रे, अजून 5 रुपये कशाला? तर तो म्हणला माझ्या मैत्रिणीला. आणि म्हणलं भिकाऱ्याला पण मैत्रीण असते का रे? तो म्हणला तिच्यामुळेच भिकारी झालो. काय सांगायचं तुम्हाला. अहो हे पोरं का साधे आहेत का? मी जास्त पोरांच्या नादी लागत नाही. एक पोरग कीर्तनाच्या आधी माझ्याकडे आलं, बैठकीत बसलं. मला म्हणलं महाराज तुम्हाला एक प्रश्न विचारायचा. मी म्हणलं काय प्रश्न आहे? तो म्हणला महाराज रोज रातच्याला माझ्या स्वप्नात एक इडी येते आणि मला बुदगुल्या करीत. अरे म्हणलं तुझ्या स्वप्नात एडी येण्याचा, तुला बुदगुल्या करण्याचा आणि माझा काय संबंध? म्हणला मग कशाला कीर्तनकार झाला? म्हणलं तुझ्या एडीचा आणि माझ्या कीर्तनाचा काय संबंध आहे? पण मी बी जिद्दीला पेटलो महाराज. तसा बाजीप्रभू देशपांडे खिंड लढवायला पेटला होता, जरा तानाजी मालुसरे गड घ्यायला पेटला होता, तसा मी बी जिद्दीला पेटलो महाराज. आणि मी म्हणलं हे बघ उद्यापासून तुझ्या स्वप्नामध्ये कधीच ईडी येणार नाही. आणि जर ईडी येऊन तुला त्या ईडीने त्रास दिला तर मी कीर्तन करायचे बंद करल. तो म्हणला महाराज खरंच का? म्हणलं 100%. तो म्हणला काय करू? मी म्हणलं उद्यापासून तुझ्या स्वप्नात कधीच ईडी येणार नाही, फक्त माझा एकच मंत्र तुला. तो म्हणला काय? मी म्हणलं फक्त उद्यापासून जागा राहा. ऐकाची माणसं बुद्धिमान असतात, ती माणसं फार विद्वान असतात. त्या भारत देशामध्ये 2 फार बुद्धिमान माणसं होऊन गेली. एकाचं नाव आहे बिरबल आणि एकाचं नाव आहे कालिदास. बिरबल किती बुद्धिमान होता.
सांगतो, ऐका लक्ष देऊन. एकदा अकबर बादशाहच्या दरबारामध्ये अष्टप्रधान मंडळ बसलं आणि अष्टप्रधान मंडळानं असं ठरवलं की आज बिरबलाचा अपमान करायचा. मग कसा अपमान करायचा? अकबर बादशाहने एक युक्ती काढली. बिरबलाला दरबारात बोलवलं आणि अकबर बादशाहनं रात्रीच्या स्वप्नाचं बिरबलाला सांगायला सुरू केलं. अकबर बादशाह म्हणला, बिरबल, रात्री मला एक स्वप्न पडलं. बरं. बिरबल म्हणला, काय स्वप्न पडलं राजाजी? अरे रात्री मला असं स्वप्न पडलं की आपण दोघं शिकारीला चाललो होतो. हा, मग शिकारीला जात असताना आपण दोघंही गप्पा मारायला लागलो. हा, मग गप्पा मारताना आपण गप्पामध्ये रममान झालो. मग समोर 2 खड्डे आले. मग आपण दोघी खड्ड्यात पडलो. मग बिरबल, तू ज्या खड्ड्यात पडला ना तो खड्डा घाणेनं भरलेला होता आणि मी ज्या खड्ड्यात पडलो ना तो खड्डा मधानं भरलेला होता. सगळे लोक म्हणायला लागले, बिरबल घाणेत पडला, बिरबल घाणेत पडला, बिरबल घाणेत पडला. पण बिरबल एवढा बुद्धिमान होता. बिरबल म्हणला, राजाजी, काय योगायोग मला सुद्धा रात्री हे स्वप्न पडलं. आपण दोघं शिकारीला चाललो होतो. शिकारीला जात असताना गप्पा मारायला लागलो. गप्पा मारता मारता गप्पात रममान झालो. समोर 2 खड्डे आले. आपल्या बी लक्षात नाही आलं. दोन्ही खड्ड्यात पडलो. तुम्ही ज्या खड्ड्यात पडलात तो खड्डा मधानच भरलेला होता. मी ज्या खड्ड्यात पडलो तो खड्डा घाणेनच भरलेला होता. पण ऐका ना राजेसाहेब, तुमचं स्वप्न खड्ड्यातच राहिलं, माझं स्वप्न खड्ड्याच्या बाहेर आलं. अहो, खड्ड्याच्या बाहेर आल्यावर मी तुम्हाला चाटत होतो आणि तुम्ही मला चाटत होता. याला म्हणायचं बुद्धिमान माणसं. याच्याही पेक्षा बुद्धिमान होता तो कालिदास. किती बुद्धिमान होता कालिदास सांगू तुम्हाला? सांगतो. कालिदासाच्या नगरीतली माणसं एवढी बुद्धिमान होती तर कालिदास किती बुद्धिमान. एक पांतस्थ रस्त्यानं चालला होता. रस्त्यानं चालणाऱ्या पांतस्थाची नजर रस्त्याच्या बाजूला 2 मजल्याची इमारत होती. त्या 2 मजल्याच्या इमारतीवर एक सुंदर स्त्री गळ्यामध्ये केस वाळवत सकाळी सकाळी उभा होती. हा पांतस्थ रस्त्यानं चालत होता. त्याची नजर त्या स्त्रीवरती पडली. तिच्या सुंदर सौंदर्याला पाहून हा चालणारा माणूस बोलून गेला आणि तिच्याकडे पाहतच राहिला. पण त्या स्त्रीनं त्या चालणाऱ्या पांतस्थाला राशीचक्रामध्ये एक प्रश्न विचारला. राशीचक्र मिळतं का तुम्हाला? राशीचक्रामध्ये प्रश्न विचारला. ती काय म्हणली माहितीये? अरे दुसऱ्या, तू ज्या तिसऱ्याची अपेक्षा करतोस ना, पण मी 5ची 6वी असल्यामुळं 11वा जरी डोक्यावर घेऊन तू माझ्या घरी पाणी भरलं तरी मी तुझी कधीच होणार. काय म्हणली ती? अरे दुसऱ्या, तू ज्या तिसऱ्याची अपेक्षा करतोस पण मी 5ची 6वी असल्यामुळं 11वा जरी डोक्यावर घेऊन तू माझ्या घरी पाणी भरलं तरी मी तुझी कधीच होणार. त्याला म्हणायचं राशीचक्र. आपल्या राशी किती येतो? 12. कोणकोणत्या? मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन. ती काय म्हणली? अरे दुसऱ्या, तू ज्या तिसऱ्याची अपेक्षा करतोस. दुसरी रास कोणती? वृषभ. वृषभ म्हणजे बैल. तिसरी रास मिथुन. मिथुन म्हणजे विषयक सुख. ती म्हणते, अरे बैला, तुझ्या विषयक सुखाची अपेक्षा करतोस पण मी 5ची 6वी असल्यामुळं 5वी रास आहे सिंह, 6वी रास आहे कन्या, मी सिंहाची मुलगी असल्यामुळं 11वी रास आहे कुंभ. कुंभ म्हणजे घडा. घडा डोक्यावर घेऊन माझ्या घरी पाणी भरलंस तरी मी तुझी कधीच होणार नाही. त्याला म्हणायचं राशीचक्र. ऐका लक्ष. मग एवढी काय झालं रे तिथं? साप निघाला काय? तुमच्याकडे बुद्धीचं बळ जास्त झालंय का? तुकोबाराय म्हणले बुद्धीचं तर बळ माझ्याकडे जास्त नाही. कारण तुकोबारायच म्हणतात, मी तव अनाथ अपराधी आणि कर्महीन मतिमंद बुद्धी. माझी बुद्धी सुद्धा जास्त नाही, मतिमंद बुद्धी. अल्प माझी मती
तुमच्याकडे बुद्धीचं सुद्धा बळ नाही. बुद्धीचं बळ अर्जुनाकडे पण फार होतं बरं. सांगू का तुम्हाला एक मुद्दा सांगतो चला जाता. महाभारतामध्ये अर्जुन किती महत्वाचा बुद्धिमान होता आहे का. महाभारताचं युद्ध ठरलं आणि महाभारताचं युद्ध ठरल्यावर श्रीकृष्ण परमात्म्याकडे अर्जुन आणि दुर्योधन दोघंही मदत मागायला गेले. दुर्योधन अगोदर गेला म्हणून दुर्योधन डोक्यापाशी बसला. अर्जुन नंतर गेला म्हणून